भावड्या पटकन भांडे उरक. आता मी लवकर भाजी करून घेते. आता मम्मी यायचा टाइम झालाय बघ. आता मम्मी गावून थोड्या वेळात येते. पटकन भांडे घेऊन ये, मी लगेच भाजी करते. प्लेट दे लवकर. कढई मोठी कढई. बेल लहान मधलं. कुठं पाहिलं पटकन उचलून घेऊ. आता थोड्या वेळामध्ये बघ. आता मम्मी येते या. थांब ना, करायला लागले. हो राहू दे. हाय फ्राय पॅन मध्येच करू. आता थोडी करायची लागेल कशाला. घे आज तेलाचा मसाला डबा घेऊन ये. पटपट उरकून घ्यावं लागल. आता मम्मी येते. पप्पाला पण भूक लागली असं. लय वेळ झाला पप्पा तळायला गेले. तर सकाळी गेले तर अजून आले नाही. दुखायले तरी गेले तर तळ्याला. मम्मीने त्यांना फोन करून सांगितलं होतं तळ्याला जाऊ नका, आराम करा घरीच बसून. बघ ना, बिगर कामात तळायला गेले. ती 4 वाजता उठून गेली तर आपल्याला न सांगता. त्याला ऐकत नाही बाबा. येते ना आता त्यांना जेवण करून ठेव. बाबा लय वरती झालंय. पाणी पी. बाबा कुठे आहे? तळ्याला गेली. काय माणूस एक रगील आहे गे माय. सांगितलं होतं की मी जाऊ नका म्हणून. न्यायला येऊ दिलं नाही म्या. पुन्हा ताराचं म्हणलं वरी का मी परेशानी करीत. ऐकलं नाही ग. ते सकाळी उठून गेलेले आहेत, अजून नाही आले. ही की उठून कधी गेले ते? काय खाल्लंय का? नाही. गोळ्या औषधा? एक सकाळी उपाशी पोटी गोळी खाऊन गेली. आता इथे खूप थोड्या वेळा आराम करायला सांगायचं, जाऊ द्यायचं ना. आम्ही म्हणला पर गेले तर ती. माझ्या जीवाला घोर आहे गे माय. रोज बी येताना घोर, तिथे गेलं तरी कामधंदा करताना घोर, घरी आलं तरी घोर. घाईवनी जीवाचा घोर करीत फिरायचं काम लागलं. कुठं कुठं वाडावून कुठं नाही. काय माणूस रगी नाही, ऐकत नाही तर काय नाही. बसायचं घरी. मी फोन करून सांगितलं नव्हतं मी उद्या येणार होते, पण मी त्यांना अंबाजोगाईमध्ये येऊच तर सांगितलं नाही मी येईल म्हणून. त्याने केलता मला फोन कशासाठी तरी. त्यांना तिथं बस स्टँड मध्ये आवाज आला. सगळं ती गाड्या असत्या सांगत नाही का, त्याचा ती आवाज आला माईक मधला. ती म्हणलं कुठं आहे? मी म्हणलं आले अंबाजोगाईमध्ये. म्हणलं वडगाव मध्ये मला वाहन नाही भेटलं तर न्यायला या. तर बरं म्हणले. मी काय फोन केला नाही, मला भेटलं वाहन. म्हणलं चला आता उन्हात आलं तर परेशानी कशाला करायला. दुखण्याचा माणूस आहे आधीच तर. आणि त्या दुखण्यामुळं खास अर्ध काम सोडून आले या. सांगितलं तरी काही ऐकलं नाही. तुम्ही भाकरी खाल्ल्या नाही का ग? नाही ना. तुला काय सर्दी झाली का? जवळ सर्दी झाली. काय मा 4 दिवस गेलं तर बापाशी बापाला तर काय दवाखान्यात चला म्हणलं होतं. आणि मी होते तेव्हा आले नाही तर मला तिकडे गेलं की जीवाला घोर लावलाय. समजा फोन तर लावला बघ.
जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी स्विच ऑफ है। बंद लागायला चार्जिंग होती का फोन हाय की मग होते की चार्जिंग रात्रीच केली चक्कर बिकर माणसाचा घोर घोर असतंय जीवाला गे माय लई ताण आहे माझे तर हातपाय गळून गळून चालले तर एक तर अंगात अवसान नाही कसलंच एक तर हवडी तेवढी भाकर खायची मला सकाळी म्हणले होते झाडाला लिंबाच होते घेऊन ये मला जरा फिरायला घेऊन गेले मग चक्कर बिकर आली का काय फोन तरी कशाला बंद करायचं फोन मध्ये चार्जिंग होती का होती वाटतं होती 100 मला म्हणले होते ना फोन मध्ये चार्जिंग आहे मी फोन करतो मला न्यायला येतो काही बी माणसाच्या जीवाला घोर आहे गे मला तर का नाही नुसतं असं घोर करू करू माझे तर घट वाळायला लागले तिथं 5 मिनिटाचा आराम करू नाही वदवद 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 माझ्या बापाच्या जीवाला व्हायला समसम आहे का माझी पळापळी बघू बघू माझी पळापळी बघू बघू तुमच्या जीवाला तास झालाय करणाऱ्याच्या राजाला एवढं कसं काय उतरत आहे काय माहिती कुठलं पाप केलं तर देवाने एवढं मला सोडायला लागलं कसं तरी करावं काय नाही की माझे बहाने माझं तर दुखणं कुठं आहे की या माणसाच्या पुढे काय सांगितलंय ग डॉक्टरनं डॉक्टर म्हणले की त्याच्या ना लगेच रक्त पडायला लागलंय त्याला 2 मुतखडे आहेत आणि वरून त्याचं पोट पण दुखायला लागलंय लिव्हर काय असते ग मम्मी त्यांना लिव्हरला सुधाया डॉक्टरने सांगितलंय अवघड आहे मायले माझ्या डोक्याला ताण ताण आणि बिरूड लागले म्हणजे लागले कुठं पळून काय करू झाले त्या माणसाला सगळ्याचा ताण माझ्या एकटीच्या राशीला आगस्तीला सांगत होते नीट लोकांचा ताण घेऊ नका आमच्याकडे बघा माझ्याकडे जमा काय काम बंद करून तुम्हाला सांभाळते तुम्ही फक्त माझी बाजू धरून चला थोडा ताण घेऊ नका म्हणून पण नाही ऐकलं अखेर शेवटी त्यानं सगळ्याच्या मनासारखंच करून ठेवले आणि आता माझ्या जीवाला घोर आहे माय बापाच्या जीवाला पण माय बापाच्या जीवाला वाटतंय आमच्या लेकीचा आजाब बापाचं मरणं बापाला वगैरे काम करायचं नाही तरी माझ्यासाठी जरा राजामध्ये करायचं त्यांना दोघाला किती लागत आहे मम्मी पप्पा ना एकटी दवाखान्यामध्ये गेलते ना आम्हाला आल्यावर म्हणले की उद्या रिपोर्ट आणायला जायचंय आणि सकाळी जाऊन मासे बिशे आणले घरी आले आणि आईने विचारलं दवाखान्यात कधी जायचंय तर पप्पा एकटेच रडायला लागले होते पुन्हा सगळे घरचे आले सगळे रडायला लागले त्याला म्हणून काहीतरी सांगितलं पप्पानं आम्हाला काय सांगितलं आणि म्हणले की आपल्याला सगळ्यांना मिळून डॉक्टरला फोन लावला डॉक्टर म्हणले काही काळजी करू नका आम्ही बघतात आम्हाला पप्पानं काहीच नाही सांगितलं मला बी नाही बाई काय सांगितलं मी इथं होते तेव्हा दवाखान्यात चला चला म्हणून माझं ऐकत नाही तर मला तर काय नुसता कचरा करून टाकले भांडण करून 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 माणसाला आता घरातच करू काय खायला नाही म्हणून म्हणलं तेवढे 4-8 दिवस जर काम केलं तर घरात गहू ज्वारी असल्यावर माणूस मिठा बराबर तरी भाकर खाईल म्हणून माझी तर इथं कुठं कामाला जावं तर इथं कुठं तसले कामं लागत नाहीत म्हणून मायबापाची तरमत घरात गहू ज्वारी असल्यावर माझं लिकरू कसं बी राहील दुखणं भानं आलं तर म्हणते लेकरा बाळायला तरी घास फुटका खायला लागत आहे की मग कोणी करायचं म्हणते कसला मग तू बी तसं त्याच्या माग त्याच्याकडे बघत बसण्यानं होतंय का असं काय तसं काय करावं म्हणून ते बोलली मला केलता फोन ये म्हणून पप्पाला फोन केला पप्पा म्हणजे 1 दिवसाचं काम राहिलं होतं आईच्या जीवावर अर्ध काम टाकलं पप्पा सुलतानपूरला दवाखान्यात जाणार त्यांच्या माग ती हाय मेडिकल संपलंय बोबडं बोलणं येईल रानातून काम करून इकडं बाहेर गेलं तर बापाचं दुखलं इकडं बघायला गेलं तर नवऱ्याचं दुखलं
माणसाच्या राशीला देव एवढं कसं तो परीक्षा घेऊन बघते काय माहिती. माझ्या तर नशिबामध्ये सुखाचा पत्ता नाही तर दुःखाचा तेवढा देवानं बघा असं पान भरूनच ठेवलंय. त्या महिला बापासाठी कामाला वाढावं, माझ्याकडे बघून म्हणावं, सगळ्यांना नुसतं माझ्या बापाची धास, ठिकडची धास. काय म्हणते नुसतं माझा जीव घारेवणी आहे, कुठली समाधानी नाही. आले तिथं ते वधवत घरी राहिले की बाप म्हणायला आराम करा ना उद्या. म्हणलं पप्पा तुम्ही उद्या दवाखान्याला जाते म्हणलं माझे उद्या बी जायचंय ना आज बी जायचंय, मला जाऊन बघावं लागेल शिलाईच्या काम. त्यांचा मला तुझी आजीनं फोन ये म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन जायचंय. म्हणलं जा आता तुम्ही. त्यांना केला तर ती म्हणजे हाय की आई मी सकाळी 6 वाजता फोन लावला होता, म्हणलं रानात जायला येईल 12-11 वाजेपर्यंत काम करून आंबसवायला येईल. ती म्हणजे राहू दे. मग मी म्हणलं आजच्या दिवस करावं. आई म्हणली मग आजच्या दिवस कर उद्या जा म्हणजे राहिल्या वेळा काय बाय आई माणसं सांगितल्यावर ऐकत नाही तर आपल्या मनाचं करते तर पण त्या माणसात बाया तर म्हणजे ऐकतच नाहीत. नुसतं चिल्लर नाही माझं सगळं चिल्लर करून टाकून मला काहीच राहणार. आता बाया गाव सांगून नाही काय बळच वाढायचा काय लोकांना बघावं बघावं. अंबाजोगाई टाकून सोडायला आले म्हणजे लेकराजवळ वजा आहे, उशीर झालाय म्हणजे हिला निघायला. जे काय असतं त्याला भरोसा काही मी तर करू शकत नाही. बालताईनं ऐकलं नाही, काय करायच्या अर्धा घोट पेत राहायचं. टेन्शन हाय मला, टेन्शन हाय मला, टेन्शन देऊ नको तर टेन्शन देऊ नको. सगळ्याच माणूस बसवर आणून मला करून ठेवलं. माझ्या बापाचं काय सांगता येईल, कोणाला काय बोलता येईल ना म्हणता येईल. कसं तर रडू नको, आपण आले की बोलू. बोलायचं सांगून सांगून मला खदर आला.